कोल्हापूर शहरावर पाणी टंचाईचं सावट गडद झालेलं आहे। आजपासून बघायला गेलं तर शहरामध्ये दिवसाआड पाणी पुरवठा सुरू करण्यात आलाय। एल निनोच्या प्रभावामुळे मान्सून लाभल्यानं काळमावाडी धरणातील पाणी साठ्यात मोठी घट झाली आहे। त्यामुळे काळमावाडी धरणातून थेट पाईपलाईन योजनेच्या माध्यमातून जो पाणी पुरवठा होतो तो उपसा जो होतो तो बंद करण्यात आलेला आहे। शहराला त्या योजनेतून पाणी पुरवठा करणं शक्य नसल्याचं महापालिकेनं स्पष्ट केलंय। शहराचा पाणी पुरवठा सुरू ठेवण्यासाठी शिंगणापूर, बालिंगा आणि नागदेववाडी पंपिंग स्टेशनमधून पाणी उपसा केला जातोय। मात्र उपलब्ध जलस्रोतांची मर्यादित क्षमता लक्षात घेऊन महापालिकेनं एक दिवसाआड पाणी पुरवठ्याचा निर्णय घेतलेला आहे। काळमावाडी धरणाच्या बॅकवॉटरमधून व भोगावती नदीमधून पाणी उपसा केला जातो। सद्यस्थितीत कालपासून काळमावाडी धरणाच्या बॅकवॉटरमधून जो पाणी पुरवठा उपसा होणार होता तो पूर्णपणे बंद झाला असून आज शहराला जुनी शिंगणापूर योजना आहे त्यामधूनच पाणी पुरवठा करणे शक्य होणार आहे। त्यामुळे सदर ठिकाणी आजपासून भोगावती नदी व पंचगंगा नदीवरून पाणी उपसा केला जाणार आहे। सद्यस्थितीत एल निनोचा प्रभाव धरणामध्ये नसलेल्या पाणी साठ्याची क्षमता पाहता पाणी हे सगळ्या जनतेनं काटकसरीने व जपून वापरणे गरजेचं आहे।